आणि आपली टीम जिंकू शकते यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील। गोलंदाजीसाठी येत आहेत अजूनही 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता। विशाल दांडी, या वेळेला दांडी 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 गुल, मॅच मध्ये रंगत आली आहे। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट विकेट विकेट। धावफलक जर पाहिला तर 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी। अज्जूचं मोक्याच्या क्षणी माघारी परतणं प्रतिस्पर्धी टीमसाठी चांगली बाब राहिली आहे, परंतु काय खेळलाय अज्जू या ठिकाणी। या मॅच मध्ये देखील अज्जूने खुश केलं। 37 धावांची खेळी अज्जू बैपारीने या मॅच मध्ये, आणि मागील मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये ज्यावेळेला जवळ विजय होता ना त्यावेळेला ते माघारी सुद्धा आलेले आहेत, परंतु खूप चांगली कामगिरी केली अज्जूने। विशालने मात्र या डावात कमाल केली आहे। 3 विकेट आतापर्यंत विशाल निकम यांच्या नावावर लागलेले आहेत। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत। पाईटचे एक जबरदस्त खेळाडू अरुण चोरगे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। दुसऱ्या बाजूला आहेत राजेश सोरटे, परंतु विशालची धारदार गोलंदाजी सुरूच आहे। 11 बॉल 21 धावांची आवश्यकता। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मधील आणखीन एक रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळेल। जिंकायचंय दोघांना सुद्धा। कमी गतीचा बॉल चकवा दिला बॅटरला, बॅट फिरली, बॉल नंतर आला, यष्टीरक्षकाच्या हातात गेला। आणखीन एक डॉट बॉल। समीकरण बदलतंय, समीकरण बदलतंय। 10 चेंडू बाकी आहेत, 21 धावांची आवश्यकता। शेवटचे 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता। धावा करायच्यात, हातातली बॅट फिरवायची आहे, धावा वाचवायच्यात, हातातला बॉलही फिरवायचा आहे। पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये। आणखीन एकदा तेच पाहायला मिळालं। कमी गतीचा चेंडू टाकला, त्याने मात्र बॅटरला गुग्गारा दिला। पुन्हा या ठिकाणी डॉट बॉल। 9 बॉल 21 धावा। या खेळाचं नाव आहे क्रिकेट, वेळ लावणारा, आणि म्हणून तर म्हटलं जातं ना हा खेळ आपल्याला अक्षरशः वेळ लावतो। आणि या क्रिकेटच्या खेळाची बातच न्यारी आहे। रंगत क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळते। 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। रंगतदार लढत पुन्हा एकदा ते पाहायला मिळतंय, परंतु यावेळेला व्हाईट बॉल। पंचांनी हात आपले फैलावले आहेत, व्हाईट बॉल घोषित केला जातोय। पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव आली नव्हती, परंतु आता धाव आली आहे। काही होईल, काय होईल, हे तेच मैदान आहे, इकडे काही होऊ शकतं। आज आम्ही सकाळी पहिल्या ओव्हरमध्ये 30 धावा पाहिल्या आणि निहाल तुसामधला एका धावेचं षटक टाकतानाही पाहिलंय, त्यामुळे या मैदानात काही होऊ शकतं। फक्त तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे। 9 बॉल 20 धावांची आवश्यकता। मानोबाची कोयाडी विरुद्ध शिरोली। वेग पाहायला मिळाला, बाउन्सही पाहायला मिळाला, बॉल कीपरकडे जाताना पाहायला मिळाला। काय जबरदस्त या ठिकाणी आणि इकडे मुक्याच्या क्षणी नको तेच झालंय। आउट झाले तर राजेश सोरटे आउट करण्यासाठी अरुणला आउट आले होते, परंतु चुकीने इकडे गल्लत झाली आणि चुकीने राजेश आउट झालेले आहेत। मॅच नाही संपली, मॅच सोडणार नाही ही टीम सुद्धा। पहा 8 बॉल 20। कुणाला वाटलं होतं का हा सामना सुद्धा चुरशीचा होईल, परंतु झालाय। आणि म्हणून तर 3 ओव्हरमध्ये 32 ची आवश्यकता होती, आता 8 बॉलमध्ये 20 ची आवश्यकता आहे। खूप चांगली रंगतदार लढत मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु असं कोण म्हटलं मॅच नाही संपली आहे। अरुणने काही चेंडू डॉट केलेत खरे, परंतु याच अरुणकडे क्षमता आहे पुन्हा एकदा आपल्या टीमला मॅच मध्ये आणण्याची। अरुणने आतापर्यंत आयुष्यात खेळलेल्या इनिंग आठवावे लागतील, मारलेले षटकार आठवावे लागतील। पुन्हा एकदा कामगिरी मात्र अरुणला करावी लागेल आणि अरुणचे साथ देण्यासाठी आता आलेत तुषार मुसळे। तुषारने मागील मॅच मध्ये एक समोरच्या बाजूला षटकार मारला होता, आम्हाला अजूनही आठवतोय, खूप चांगला। पाहूया कशा प्रकारची कामगिरी। 8 बॉल 20, मॅच ऑन आहे। हा बॉल देखील ऑफ स्टंपच्या बाहेरचा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय। विशाल निकमने मात्र एक ठरून गोलंदाजी करतायत, ऑफ स्टंपच्या बाहेर करतायत, कमी गतीने करतायत, बॉलला टर्न करतायत, या सगळ्या बाबी बॉलला कीपरच्या हातात घेऊन जातायत। 7 मध्ये 20 अतिशय रंगतदार आणि चुरशीची लढत पाहायला मिळते। आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय। या ओव्हर मध्ये
फक्त वाईड बॉलची 1 रन आली, अन्यथा 6 बॉल डॉट टाकलेत अधिकृतरित्या. टाळ्या व्हायला काय हरकत आहे. एवढी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु आता 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता होऊ शकतात. या मैदानात तुम्ही काही 6 बॉल 20 पहिल्यांदा पाहत नाहीत.